आपल्याला माहीत आहे गेल्या कित्येक महिन्यापासून नीट हा विषय आपल्या संपूर्ण भारतात चर्चेला आलेला आहे. नीटच्या संदर्भात आपल्या केंद्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला माहीत आहे की नीटची परीक्षा रद्द झाली आणि त्यामुळे आपल्या भारतातल्या 21 लाख विद्यार्थ्यांचं कसं नुकसान झालं आहे. आणि त्या संदर्भात आपण ते दर्यापूर तालुक्यातले आता अतिदुर्गम असा भाग असलेला बेंबळा या गावातून आपल्या खानपूर चिपरडा या अति दुर्गम गावात आलेला आहोत. येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री सतीशजी येवले साहेब यांच्याकडल्या संस्कृती सतीश येवलेजी यांनी आताच नीटची परीक्षा दिलेली आहे आणि तिला या ग्रामीण भागातून 720 पैकी 554 एवढे गुण घेऊन त्यांनी प्रावीण्य हे केलं आहे आणि तालुक्यात ती प्रथम आली आहे. तर आम्ही फेरफटका मारत असताना ग्रामीण भागात आम्ही त्यांची मुलाखत घेतली असता त्यांच्याकडून आपण मनोगत व्यक्त करून घेऊया. बाई, सर्वप्रथम आपलं नाव काय आहे? माझे नाव संस्कृती सतीश येवले. तर आता तू एक्झाम दिली आहे, तर तुला कसं फिलिंग वाटतं? तत्पूर्वी पहिले असं विचारायचं होतं की तुला माहीत आहे गव्हर्नमेंटनी काय केलं की पेपर फूट प्रकरण झालं आणि त्या पेपर फूट प्रकरणामुळे 21 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यात तू पण फॉर्म भरला होता आहे ना? तर तुला जेव्हा असं समजलं का पेपर फुटले आहेत तेव्हा तू स्वतः कसं फिलिंग केलं? तसं माझी परीक्षा जी पहिली गेली होती ती बरेच पैकी सोपी एक्झाम होती ती आणि ती माझी जशी जायला पाहिजे होती तशी नव्हती गेली. म्हणजे माझा एक्सपेक्टेड स्कोअर मला असं वाटत होता की त्या एक्झाममध्ये जास्त यायला पाहिजे होता, पण तो एवढा म्हणजे एक्सपेक्टेशन्सला नाही आला माझा स्कोअर. आणि त्यामुळे जेव्हा मला माहिती पडलं की रिनीट होणार आहे तेव्हा मला असं वाटलं की पुन्हा म्हणजे तेच फेजमध्ये पुन्हा जावं लागेल. आणखी म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे आहेत ते रिलाईज झाले असतात ना एक्झाम नंतर, तर तशी कंडिशन होती. म्हणजे गेला पेपर माझं फायनली होतं की झालं आता सगळं नीटची फेज खतम झाली, पण ते पुन्हा न्यूज आली आणखी हे, तर मग पुन्हा मेंटली प्रिपेअर करावं लागले स्वतःला की बा आता आपल्याला पुन्हा नीटची एक्झाम द्यायची आहे, रिनीट करायची आहे. तर माझी आधीची एक्झाम एवढी चांगली नव्हती गेली. म्हणजे जसे एक्सपेक्टेड होतं मला तसं नव्हतं केलं, तर मला आणखी एक चान्स मिळाला होता असं मी म्हणेन. चांगला स्कोर करायचं. तू आता दुसऱ्यांदा जर आता पेपर दिले तर हे जे तुला पर्सेंटेज मिळाले 98%, याबद्दल तू समाधानी आहेस का? तसे तर म्हणजे आणखी सिली मिस्टेक्स ते होत राहतात पेपरमध्ये. मला आणखी त्यापेक्षा मार्क्स मिळू शकले असते, पण आता मी ही सगळी कंडिशन पाहून म्हणजे एवढी मेहनत केली आहे. म्हणजे असं नाही की फ्रीचे मार्क्स आहेत, ते मेहनत केलीच आहे. तर जेवढे मिळाले त्यात मी सॅटिस्फाईड आहे. आणखी मिळाले असते, माझी मेहनत म्हणजे तरी कमी पडली, पण ठीक आहे. तर यानंतर आता पुढे काय करायचं आहे? पुढे आता तर म्हणजे MBBSची तयारी करायची आहे आणि त्यानंतर मी आणखी पुढे कुठल्या फील्डमध्ये म्हणजे MBBSमध्येच आणखी डॉक्टरमध्येच कंटिन्यू करायचं आहे किंवा मला आणखी काही इंटरेस्ट म्हणजे डेव्हलप होतील तर तेव्हा मी हे करायला डिसाईड करेन. तर आता तर काही ठरलेलं. तर दर्शको, ह्या होत्या संस्कृती सतीश येवलेजी ग्रामीण भागातून. यांनी खूप प्रावीण्य दर्शवले आहे. त्याबद्दल आपल्या स्वाभिमानी सैनिक पत्रकार संघाकडून मी जिल्हाध्यक्ष म्हणून संजय सावरकर मी आणि आपल्या टीमच्या इकडून आपण तिला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि पुढील वाटचालीसुद्धा त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देऊया. धन्यवाद. मी संजय सावरकर, दैनिक चालू वार्ता, अमरावती.